अनिल देशमुख इतके झोपले होते का? आज त्यांना जाग आली असून तुम्हाला कल्पना आहे का? सीबीआयकडे त्यांनी अंगुली निर्देश केला आहे. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांच्यावर दबाव टाकला होता. पण आता सीबीआय चौकशीत हे सत्य समोर आले असून हा विषय कुठेतरी भरकटला पाहिजे म्हणून तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करत आहे, अशी टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज दिनांक 25 जुलै रोजी जळगाव शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात दुपारी 12 वाजता दिली आहे. या संदर्भात मंत्री गिरीश महाजन नेमकं काय बोलले ते जाणून घेऊयात. त्यानुसार आज देवेंद्र फडणवीसांनी पण इशारा दिला आहे की ऑडिओ व्हिडिओ क्लिप आम्ही त्या पद्धतीने व्हायरल करू. अरे मला असं वाटतं की अनिल देशमुख इतके झोपलेले होते का? आज त्यांना का जाग आली? आज त्यांना जाग का आली तुम्हाला कल्पना आहे का? मी सांगतो. त्यांच्यावर आता सीबीआयने जो त्या ठिकाणी त्यांच्याकडे आता अंगुली निर्देश केलेला आहे, म्हणजे त्या वेळचे तत्कालीन आपले SP मुंडे यांनी सांगितलं की अनिल देशमुखांनी माझ्यावर किती दबाव टाकला, गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करा. पुण्याला घडलेला गुन्हा 3 वर्षे 12 दिवसानंतर इथे निंभोऱ्याला 600 किलोमीटरला मुक्ताईनगर तालुक्यामध्ये दाखल करा म्हणून मला माहिती आहे त्यावेळेला अनिल देशमुखांनी किती प्रेशर, किती दडपण त्यावेळेच्या SPवर टाकलं. त्यांनी वेळोवेळी मला सांगितलं पण आहे मुंडेंनी की भाऊ मी काय करू, आता हा गुन्हा तिकडे घडलेला 3.25 वर्षापूर्वी घडलेला गुन्हा आहे आणि इथे दाखल करून घ्या म्हणून माझ्यावर तर दबाव येतो आहे. वारंवार मला वाटेल तसं बोललं जातं आहे. शेवटी चौथ्यांदा मीच त्यांना सांगितलं की बाबा जाऊ दे, तू कशाला, तुझी बदली करेल, तुला सस्पेंड करेल, तुला आयुष्यात उठवेल, या धमक्या अनिल देशमुखांनी त्याला दिलेल्या होत्या. आणि शेवटी त्यांनी तो नाईलाजाने गुन्हा माझ्यावर तो दाखल केला, खोटा गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. आणि आता ते सर्व सत्य सीबीआयच्या चौकशीमध्ये समोर आलेलं आहे आणि त्यापासून उगाच विषय भरकटावा, आपण आता कायद्याच्या कशासाठी सापडलेलो आहोत आणि म्हणून अनिल देशमुख अशा पद्धतीने देवेंद्रजीवर बेछूट आरोप करत आहेत. खरं म्हणजे मग त्यांना जर एवढं दडपण होतं आणि देवेंद्रजी बोलले होते, आतापर्यंत का नाही सांगितलं त्यांनी? आज सीबीआयने त्यांच्यावर त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आलेलं आहे की अनिल देशमुखांनी मुंडेंवर दबाव आणलेला होता माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करायचा. आता तेच कायद्यात अडकलेले आहेत आणि म्हणून हा विषय भरकटवण्यासाठी ते या ठिकाणी देवेंद्रजीवर असे काहीतरी बेताल आरोप करत आहेत.